ओ आई, मला अजून फटाके आणून दे ना व. मला अजून पाहिजे. मी सारे फोडले. तुनं पहिलेच अजून एकदम कमी आणून दिले ते मला. मी सारे फोडले. तुनं जे आणून दिले ते झेब्रा, ते लवंगी, ते तडतड्या साऱ्या फोडल्या मी. अजून द्या मला. बापा, एवढे मोठे फटाके दिलते आणि इतकुशक दिलते म्हणतं तू. आधीच इथं पैशाचा विचार राहिलाय मोठा, आणि तू म्हणतं फोडले माय सारे, आणि आता डबलही पाहिजे लगे. पाहिजे मला नाही माहित ते काही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आजच पाहिजे मला. बापा, हे पोट्ट तर निरा सुचू नाही देत मला. जा, एवढाच तुला पाहिजेत ना, तो बापाला माग. त्याच्याजवळ असतील पैसे तर देईन. जाय मग, मी त्यांनाच मागतो आता. हो, जाय तो बापाजवळ. अरे काय कलकल चालू आहे तुमची? आता तुम्हीच सांगा. हे पोट्ट फटाके मागून राहिलं ते म्हणते इतकुशकच आणून देईल ते म्हणते. फोडले त्यानं सारेच्या सारे फोडून बसला तो. सारे एटावर इंटले काय सगळे फटाके फोडले. जराशे ठेवा की नाही. आता महाभवतीत दांगडो घालून राहिले का? आणि तुलाही समजत नाही. लेकराले समजून सांगा. आता मला सगळे पाहिजे. आता मला पाहिजे. तुम्ही ना एकदम कमी आणून दिले ते मला फटाके. आता तुझ्या माया समजत नाही का? हेच चालू आहे कवाचं. तुले मी म्हणून राहिलो याले सगळे काले दाखवले तू आधीच. जराशे काढून ठेवती. तुला माहित आहे हा अवतार कसा आहे तर. आता त्याले काय बापा कोणत्याही कोपऱ्यात घालून ठेवा, त्याला काय दिसत नाही का? पण मी म्हणतो आता तुम्हाला काही समजते काय? आपला हिशोब टिशोब काही याले तू म्हणत तर बापा ड्रेस आणला. आता का सारा का दुनियाभराचा लाळाचं पोरग तुझेच आहे काय? काही विचार त्याला उलसे कानून म्हणते तर. अरे तुम्हाला मला भाषा समजून नाही राहिली काय? इकडे सारा ठणठणाट आहे. सगळ्या खिशेरी कामे झाले. एवढी मोठी दिवई आहे, किराणा आहे. आता आपल्या घरी पाहुणे येतील, काही सोय लावा लागेल की सारं तुम्हाला निरा फटाकेच पडेल आहे मायले कैले. आणि तुले मला समजत नाही. हा पोरगा म्हणते तसं तू नाचतं. आता लेकरू होय तर त्याची जिद असं वाटते बापा द्या त्याले म्हणते तर. मग मला सांग आता सध्या आता 4-8 दिवसात मजुऱ्याही नाहीत. आता सोयाबीनातही काही घडलं नाही. लोकांची लेकरं फोडतात. आता आपलं लेकरू का तसंच बसून राहील काय? अरे मी तेच म्हणून राहिलो ना की जराशे त्या दिवशी द्यायला लागते, जराशे काढून ठेवा लागत होते. का सारा पसारा त्याच्या पुढे मांडत. कोणत्या कोपऱ्यात घालून ठेवू बापा? तुमचं लेकरू तुमच्यापेक्षा हुशार आहे. धन्य आहे बाबा तुमची. भावराव, ओ भावराव, पाय हो कोण आला तर? लीलाधर आहे का उधारी मागायला आला? फार बेकार माणूस आहे हाय बी. आता याला दिवाळी समजत नाही. हो बापा, आले बापा. आता दिवाळी झाली राजा आणि काही समजून नाही राहिलं मला. उघडणार रे बाबा दरवाजा. लीलाधर भाऊच होत वाटते. हो तेच आहेत. बापा लस टाइम लावला बापा. का रे? अरे काही नाही. काही नाही घुमवत राहतले का? मी दिसलो की तिकडे तोंड फिरवतो, इकडे तोंड फिरवतो. शेवटी घरी यायला लागलं मला. आता मला सांग, माझ्याजवळ पैसे असते तर मी तुझ्या दुकानावर आलो नसतो काय? तो काय म्हटला होता? शब्द काय दिला होता? दिवाळीले तुले नील करेन. आता तू सांग, म्या असं नव्हतं म्हटलं. म्या म्हटलं होतं दिवाळीला मला सोयाबीन येते तर तुले नील करील. पण दिवाळीला नील करीन असं म्हटलं होतं. दिवाळीला सोयाबीन येते हा शब्दच काढला नव्हता. मला सांग, माय काही सोन्याची खाण आहे काय मी खंडून तुले देऊ? आता दिवाळीले मा सोयाबीन येते म्हणजे सोयाबीनच्या भरोश्यावर म्या सांगितलं होतं. तर सोयाबीननं मा उमटा ओलांडला नाही ना हो. वावरातून राम ठोकला ना निरा. नाही तर विचारून घे मा बायकोले. मा घरी काय कलकल चालू होती. आता गोट खरी आहे. आता हे लेकरू त्याच्यासाठी टनटन करून राहिलं तर ते म्हणत माझ्याजवळ पैसा नाही. तेच चालू होतं बापा रामायण आमचं. आता मला सांग, आता तू एक काम कर, मी तुला चांगला सल्ला देतो. आता तू सल्ला द्यायचा राहिला होता. सगळ्या गावानं सल्ला दिला मला. जिकडे गेलो पैशाले तिकडे फक्त सल्लाच ऐकून राहिलो. अरे मग गावावर सगळी परिस्थितीच तशी आहे ना गावात. मला सांगले का आता याचं बिल पाहावं, फवाऱ्याचं बिल, खताचं बिल आणि बियाचं बिल. आता काही सोपी गोष्ट आहे का? एकखट्टा आपल्याला पीक नाही झालं तर कुठून देसाल का? दिवाळी करायला पैसे नव्हते का? म्या उसने पासने मागतले आणि निपटवलं कसंही. लीलाधर भाऊ, साऱ्या गावाची गोष्ट तेच आहे. मग आता मला सांग तू, जमिनीचा खर्च 1 रुपयानं कमी झाला नाही आणि पीक तेवढं झालं नाही. मग आता कुठे जावं आणि काय करावं? तर मा म्हणणं असं आहे की तू असं कर, हरभऱ्याच्या 2-3 बॅगा दे मले आणि जरासं खत देजो. सांगलं का मी पैसे मागायला आलो का तुले म्हणजे बॅगा द्यायला आलो? आता मला सांग, आता ज्या इरीतलं पाणी आटलं तर ती तुला आधी खंडा लागेल. मग तर ती पाणी लागलं की पाणी काढा लागेल. असा नियम आहे की नाही? आता मला तू सांग, या टाइमात तू या बगर आम्हाला देणार आहे कोण? मग आता कसं आहे लीलाधर भाऊ, तुम्ही या गावातले मोठे. आता तुम्ही मदत ना करसान लोकायले तर कोण करीन? आम्ही देतोच ना. म्हणणं काय देतो तर खरे. पिंट्याची माय मी काय म्हणून राहिलो याले का बा, हरभरे आले आणि त्या थ्रेसरातून निघाले की पहिले तुला फोन करील की हे तू नी
मार्केटमध्ये इक नाही तर तू स्वतः इकत घेन, बाकीचे उरले ते पैसे आम्हाला दे, हाय की नाही? तुमच्या दुकानात एक जा बाबा. सोयाबीनचं बी नेताना हा असाच बोलला होता, आता हरभऱ्यावर घुमून राहिला मले. आता मग मला सांग, सोयाबीन 2 कट्टे सोयाबीन झालं का, ते काढणाराले देऊ का तुले देऊ का, कसं करू? आता शेतकऱ्याला माहीत असते का भाऊ का आपला दायदाना घरात लोकही येणार नाही, घराचं तोंडही पाहणार नाही, हे माहीत असते काय? तिला दर मा म्हणणं कसं आहे राजा, सांगा औंदाच्या साल आता असं नापैकी का दरवर्षी होते का? औंदा साल आता तू पाय आमच्या इकडे, नाही तर मग कसं आहे, आता दुसरा दुकानदार थोडी आम्हाला उभं करणार आहे. आणि तुया जर हरभऱ्याचं बी दिलं नाही आम्हाला उधार, तर आम्ही काही पेरणार नाही, तुझे पैसे निघतील कुठून? लीलाधर भाऊ कसं आहे माहिती आहे का, तुम्ही हा तसं काही आहे आमचं, म्हणजे तुम्ही नाही पायसान तर कोण पाहिजे आमचे? नाही तर काय तर. नाही आता हे पा, ते काही मला सांगू नका. ते हरभऱ्याचं बी सोडून दे तू. पाय सोयाबीन आतापर्यंत जेवढा हिशोब झाला सोयाबीन सहित, मले भाऊ व्याजासहित पैसे लागतील. तुलेच नाही, मी अख्ख्या गावालाच पैसे म्हणजे व्याजासहित पैसे लावून राहिलो, मला जमतच नाही ते. आता मला का उधार भेटते का रे बा? तिकडे मला पैसा द्यावा लागते की नाही? मी व्यापारी माणूस आमची जराशी तंगी आहे. तंगी सगळ्याचीच आहे, त्यापेक्षा तंगी. अरे मा बायकोच्या इकडे पायनं दिवाळी साडी नाही घेतली मी तिले, आणि याचा पिंट्याचा ड्रेस बी उधार आणला. आता काय सांगा तुले? ते मले काही सांगू नको. आजपासून व्याज सुरू झालं म्हणजे सुरू झालं, आलं लक्षात? आणि मी काहीच ऐकणार नाही. तो आहे तुले व्याजासहित माये पैसे आणून द्या लागतील म्हणजे द्या लागतीलच. ते मले कोणतंच रामायण सांगू नको. आता तो आहे, आता मी चाललो, आणि हे पाय पुढच्या बारीनं व्याजासहित मला पैसे लागतील म्हणजे लागतील. मी तो एक शब्दही ऐकणार नाही म्हणजे नाही. लीलाधर भाऊ तर गोटनेत घेऊन राहिले, लयच गरम झाले बाबा. आता मला सांग, मंगापासून तुमचा मायलेकईचा नांदा चालू होता, फटाके आणा ठमका आणा. आता तुमचं बरोबर आहे, पण हा तर तुझ्या एक लीलाधर पाहिला, असे तर मामाग 3-4 लीलाधर आहेत. आता तुला काय सांगू? आता तुम्ही बाहेर काय करून ठेवता आम्हाला काय माहित बापा? आता बाहेर काय करून ठेवता म्हणजे तुला सोपं वाटते काय? उन्हाळ्यापासून तुझ्या भावाच्या लग्नात ऐर घेतला, ते टमकं घ्या, टिमाजिले घ्या, गोमाजिले घ्या, सारा परपंच चालवा लागते. तर निरा शेतीच्या भरोश्यावर भागते काय? याची टोपी त्याली त्याची टोपी त्याला घाला लागते. आता लीलाधरसाठी मी सोय लावली होती, गणपत जोडून आणू आणि मग याला देऊन देऊ. पण आता गोष्ट कशी आहे, मला सपनच होतं लीलाधर आपल्याला बियाणं उधार देत नाही. तर म्या आता जरासं दुसऱ्या इकडे जुगाड लावलं. पण आता हे टोप्या याच्या टोप्या त्याले आहे किती दिवस आता मग तुम्ही म्हणता की असे लय लीलाधर आहेत, मग सारेच एका दवानं आले तर काय करसान बाबा? का जीव द्यायची पाळी आणता का आमच्यावर? घरा लोक आणता का बापा? एक जण आला आता हा पाहिला, आता किती लोक आणता घरा लोक? मी काय म्हणतो, गोट ऐका माही आता तुम्ही बस झाला आता हे ऐकू जात लोक आलो मी. आता मले काय माहिती तुमच्या मागं इतके लचंड आहेत म्हणून. एक लीलाधर भाऊ आले, तुम्ही म्हणता असे लय लीलाधर आहेत. मग आता तर विचार करायचीच पाळी आणली की घरात लोक आले, वावर पेऱ्याचंच नाही असं म्हणणं आहे का तुझं? नाही बाबा, मी तसं काही म्हणत नाही. मी म्हणतो की आपल्या गावात वासुदेव भाऊ आहेत. आता परिस्थिती तर साऱ्या शेतकऱ्याची सारखीच आहे, पण त्याचं कसं बरोबर चालू आहे, दिवाळी कशी टामटूम चालू आहे त्याची पान जराशी. त्याच्या घरी जाऊन मला वाटतं त्याचा जरासा सल्ला घ्यावा असं मला वाटून राहिलं. मला तर आता तुला काय सांगू, आता या दिवाळीला थंडी पडते, आता बगर थंडीचाच मला हिवताप लागते का काय माहित. आता हिवताप काही आणू नका, पण आता कसं आहे याच्यातून काही ना काही तर मार्ग काढायला लागेल. असे लोक जर घरा लोक आले तर बाबा मी कुठं जाऊ? तुम्ही जसान गावात बाहेर फिरायले, मला जर लोक म्हणायला आले तर मला किती लाजी शर्मीची गोट आहे ते. आता तुझी लाजी शर्मीची गोट आता आली, पण आता जर मी एकटा जर समजा याच्या घरी गेलो वासदेवच्या, तर वासदेव दरवाजाच उघडत नाही. काहून? त्याला काय वाटते की आला हा पैसे मागायला आता संध्याकाळच्या पायरी. म्हणजे तू चालत असशील तर मग आपण जाऊ बा त्याच्या घरा लोक. आता तू काय आता कसं, मला तर काही जावं नाही वाटत कोणा घरी, कोणा दारी उभं राहिले लोक म्हणतात आला हा आपल्याला पैसे मागायला, अशी परिस्थिती तयार व्हायला आपली. आता कसं आहे की आता काही म्हणा तुम्ही, पण आता जात लागेल, माहिती घ्यात लागन का बा त्याचं कसं बरोबर चालू आहे ते पाहा लागन, आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढायला लागन आपल्याला. अशाच याच्यात राहता का बापा? ओ वासुदेव भाऊ, हा का घरी? वहिनी, अरे हा तर आवाज माय बाईचा दिसते. हा बाबा मी जाऊ ना. या. अरे याचं डोंबळं कुत्र पाहिजे बरं हे. अरे ते बाजून बसेला. अरे बापरे, पिंटे आला. अरे बा पिंटे आला आता नाही, कुटुंब झालं. या आता आम्ही दोघं आलो तो म्हणे मी येतो. बरं आहे ना, बरं संध्याकाळी पायरी कुठे एकटं ठेवा रे बा त्याला. नाही बरं आला. हे बा आमचा पोरगा इकडे घेऊनच राहिला. जा फटाके मिटाके फोडते संग. अरे बाप, फटाके आहेत का तुमच्या घरी? आता आहेत ना गुडी. आता संध्याकाळी आला तर बरं आलं तुम्ही. हा जातो मी.
मी फोडतो फटाके. हा, जाय 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 बसेल जा आमचा कृष्णा तिकडे जाय. बरं या बसा. का रे बा हा आता कसं झालं तो लीलाधर आलता मा घरी हो 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 आणि त्याला माहित आहे त्याला आदत बाजार भरायची आदत आहे त्याला हो भल कशी कलकल गेली त्यानं. हो का. हो पण मग आता हिचं म्हणणं असं होतं का बा आपण चला वासुदेव भाऊच्या घरी. हो आता त्याचं कसं आणि सुरळीत चालू आहे आता ते तर दिसते तर मलाही बी. हो पण आता मला सांग की एवढ्या मोठ्या खर्चात शेतीच्या खर्चात तुझ्या लेवा सगळं पद्धतशीर असते आणि आमचं कसं आहे माहिती आहे काय म्हणजे कुकडून आमची गडी खशील त्याचा नेमच नाही राहिला. आता मला सांगा वासुदेव भाऊ हे म्हणतात तू लीलाधर भाऊ आले तर मला तर टेन्शनच आलं. हो हो असे लय लोक आहेत म्हणतात बा. मग सांगा आता का माणसानं का जीव द्याव का. नाही ना बरोबर आहे. आता कसं आहे आता माणूस एकाकडून उधार घेते की नाही पण एकाच भागत नाही मग आणखीन पैसे काम पडते मग माणूस दुसऱ्याला हटकते त्याच्याकडून घेते. ते कसं आहे आता ते काम पडलं की माणूस दुसरा पाहिजे ना. तसं माणसाचं एकदा फसलं काढतच जाते. पण एक सांग मला खर्च हात काढू देते काय इले काय वाटते का येऊन राहिलं आणि हे शेती वाहून राहिले म्हणजे इतकं सोपं आहे काय. नाही हे बरोबर आहे. शेतीत हे पहा मायाबाई शेतीला रोज पैसा पाहिजे. जसं आपल्याला रोज जेवायला पाहिजे की नाही रोज सतत काम असतेच आणि ते काम केल्याशिवाय आपल्याला गती नसते. नाही पण तुझ्या वावराला पैसा लागत नाही का तू इथं मग सारा कार्यक्रम राबवतो की नाही बा. आता बरोबर आहे. तुझी उदारी कोणाजवळ आहे तेच तरी सांगा मला. आता ते म्हणतात की मी पैसा लावतो मी शेतीले पैसा लावतो. मग आता तुम्ही ना लावत का बा. वासुदेव भाऊ पैसा लावतच असतील की नाही शेतीले. नाही मग त्याचं कसं बरोबर चालू आहे. मी काय म्हणतो मी या रासायनिक शेतीपासून दूर गेलेलो आहोत त्याच्यामुळे माझ्या शेतीला आहे की नाही शून्य पैसा लागते. हो मग कसं बाबा. अरे सांग बरं आहे काही सांगता का रे संध्याकाळी पाहिजे खरं बोलणार रे बा. मग येईल असा लागते पैसा तर मग मी तो विचार करतोय उद्या ढमका पाहिजे तर ढमका फवारा तर टमका फवारा तर ढमक बी. मग मी तेच सांगू राहिलो तुम्ही शांतीने बसा. आता बरे आले तुम्ही. मी चांगला गुरुमंत्र देतो तुम्हाला त्या शेतीचा. तुम्ही जर या मार्गाने चालले तर तुम्ही माझ्यासारख्याच प्रगतीपथावर राहपासून शेती करायची पद्धतच बदलून टाका. बरं बरं. कसं काय बाप ते पद्धत बदलून टाका म्हणजे पद्धत नवीन पद्धत सांगा तरी. पैशाची सांगून राहिले ते ऐका तर खरे गोड बिन पैशाची शेती. हे पहा हे आपली जी शेती आहे हे रासायनिक शेती खूप महागडी आहे आणि या शेतीच्या भानगडीत पळू नका. बरेच जण म्हणतात की बा ही शेती केल्याने जास्त फायदा होते पण असं नाही आहे. नैसर्गिक पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर जास्त फायदा होते तुमचा. ते कसं बाबा. हे पहा याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का बऱ्याच गोष्टी घरच्याच आहेत. आता शेतीची मशागत करतो आपण थोडाफार जो पैसा लागतो जुजबी तो तर लावाच लागेल. आपलं घरचं असलं तर डिझेल तर टाकाच लागेल की नाही तो तर धरणीतच आहे पैसा. पण हे मशागत करता की बी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. उताराच्या आळवी मशागत केली पाहिजे. शेतीची मी तुम्हाला सूत्र सांगू राहिलो की कसं केली पाहिजे सुरुवातीपासून सांग ना की शेतीची मशागत हे उताराच्या आळवी केली पाहिजे. त्याचा फायदा असा होते की जे पाणी पडते की पावसाचं ते मुरत जाते. आणि बरेच जण काय करतात की याच्याकडे लक्ष देत नाही ते म्हणतात येऊनच राहिलं पाणी सरळ करतात. त्याच्यानं काय होते की आपल्याला पाण्याची गरज आपल्या पिकाला पडते मग ते गरज पडली तर मग आपल्याला डबल पाणी द्यायला लागतं. जर समजा आपण वळवलं तर ऑटोमॅटिक ते पाणी मूर्ती जमिनीत. आपण समजा रब्बीचा हरभरा पेरला तर त्या हरभऱ्याला आपसुकच पाणी ते उपलब्ध होते म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्प्रिंकलर लावायचं काम नाही किंवा बाकीची गोष्ट करायचं काम नाहीये. दुसरी गोष्ट भावरा की पेरणी हे उताराची आळवी केली पाहिजे. पेरणी बी उताराची आळवी तर त्याचा एक फायदा सारा कार्यक्रम आळवाच आहे याच्यात. आळवासाठी आहे की हा फुकटचा कार्यक्रम आहे. उताराच्या दिशेने जर आपण पेरणी केली तर पाणी थांबत नाही. बरोबर आहे ना. मग आपल्या पिकाला पाणी जर पाहिजे असेल तर आळू झालं तर कमीत कमी ते पाणी मुरत जाते कारण आपण डवरे वाहतो. बरोबर आहे ना. आपसूक पिकाला भरी पडते. पिकाला भरी पडली की मग ते म्हणजे दांडचे दांड पडतात. मग त्यात पाणी थोडासा जरी ठोक आला तर ठोक हा मूर्ती आपल्या वावरात. ते तर बरोबर आहे तुझं. पण पिंट्याची माय याच्यात एक अधिक मला महत्वाचं असं वाटते का जर आपण उताराले सरकी पेरणी केली हा काय म्हणते दांडचे दांड वायात जातात तर दांडासोबत आपल्या वावरातले चांगले अन्न घटकही वाहून जात असते. माती बी वाहून जाते ना आपल्या वावरातली की जे पीक आहे की नाही हे पीक फक्त 4 बोटाच्या मातीच्या थरातच येते. म्हणजे तेच खरं त्याची साय आहे आणि ते मलई आपल्या वाहून जाते. आपल्याला पीक कुठून होईल. बरोबर आहे. आपल्या दरवर्षी मलई आपल्या वावराच्या बाहेर जाते. आपण बसतो इकडून खत टाकत मलई नाल्यातच जाते तुझं म्हणणं आहे. मलई नाल्यात मलई नाल्यात जाते. मग काय फायदा कारण पीक हे जे असते फक्त 4 बोटाच्या इंचावरच येत असते कारण तिच्यातच जास्तीत जास्त अन्नद्रव्य लपलेले असतात. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ना हे फार महत्वाचे आहेत. आणि या शेतीचा मुख्य गाभा की जीवाणू आहेत कारण हे जीवाणूच आपल्या पिकाला अन्न देत असतात. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. समजा आता आपल्या धुऱ्यावरचं झाड आहे बोरीचं झाड आहे. त्या बोरीच्या झाडाले कोणी खत टाकते का भावरा. कायले खत टाकते रे बा. जसंच वाढते 4 खेप तोडल्यावर पाणी नेऊन टाकते नाही.
कोणीच नाही. मग किती कापा डबल होती तशी तरी आता भावराच्या धुऱ्यावरची एक बोर आहे, इतकी गोळ आहे ओ प्रतिम, म्हणजे खास वाटते बोर. आपल्या वावरात तोंडात असे बोर आहेत. बोरीचं वावर म्हणत नाही काय, हा ते पण त्या बोरा झाडाखाली तुम्ही घडीभर पाणी टाकलं नाही काय कोणता फवारा मारून निराम बोर याच्याला जातो आम्ही, एक्सपर्ट क्वालिटीचे बोर पुन्हा. हो. मग आता त्या ठिकाणी त्या झाडाला मला सांगा, जर समजा अन्नद्रव्याची आवश्यकता असली तर कुठून घेत असेल? आता जमिनीतूनच बापा कुठून येणार आहे? नाही, जमिनीत जे जीवाणू आहेत की नाही ते जीवाणू घेतात. असं आहे का? हा, हे महत्वाचे. त्याला फोन येते, हा आता इकडे भंडारा इतके लोकांसाठी माल पाहिजे, तर ते जीवाणू काय करतात की बोरं लागेल पाहिजे झाडावर, तर त्या दृष्टिकोनातून त्याची हालचाल चालू होऊन जाते आणि ते त्यासाठी काम करतात आणि सहजीवन पद्धतीने ते काम करतात. असं हा, तर एकामेका सहाय्य करतात आणि ते नत्र स्फुरत पाला असं पिकाले घटक ते उपलब्ध होऊन जातात. म्हणजे तो म्हणणं असं आहे की मी जे एवढे टोले घेऊन समजा 10-26-26 डायमोनियम फॉस्फेट, नायट्रोजन हे सगळं पिकाले दिलं वरून समजा रासायनिक खत जे टाकले, कमी पैशाचे आहेत का? तर तुझे म्हणणं आहे की ते नाही टाकले तरी पीक येते. कारण काय, पूर्वीचा जर विचार केला तर पहिले काहीच नव्हतं ना, तरी पण पीक चांगलं येत होतं ना आपल्याला. उलट या रासायनिक शेतीनं आपला जमिनीचा पोत दिवसेंदिवस बिघडून राहिला, खर्चाच्या हिशोबाने पिकच निघून राहिला असं म्हणायला हरकत नाही. ते याचं कारण असं की सुरुवातीला त्या म्हणजे जमिनीमध्ये असं कस होता म्हणा जास्त, की पहिले समजा ते रासायनिक खत काम केले, हा. आता आपली जमीनच अशी निकृष्ट झाली असं म्हणायचं आहे तुम्हाला, आहे की बरोबर नाही? बरोबर. कारण सुरुवातीला आपली जमीन चांगली होती ना, कसदार होती, त्याच्यामुळे थोडंसं रासायनिक खत टाकलं की तिची पॉवर येत होती आणि आपल्याला पीक भरघोस होत होतं. आपल्याला असं वाटलं जादूची कांडी आपल्या हाती लागली. नाही, पण मला म्हणणं असं आहे पिंटेजी माय, हा जे सांगू राहिला ते बरोबर आहे, घडीभरासाठी आपण द्याले हो म्हणू, पण मला म्हणणं असं आहे का आता रासायनिक खत टाकणं बंद केलं तर आता तू या जसं म्हटलं की आपली जमीन निकृष्ट झाली, मग मला सांग आता एकाच दिवशी त्याचं रासायनिक खत जर बंद केलं तर पुढच्या बारीनं आपल्याला पीक होईल काय? त्याच्यासाठी त्याच्या जागी आता मला सांग की तुला स्वयंपाक करायचा आहे समजा, आणि तू म्हणतो की मी स्वयंपाक करू शकत नाही, तर तू या ठिकाणी दुसरी कोणी स्वयंपाक करणारे लागेल की नाही लागेल? त्याच्यावरही काही भाऊजवळ बरोबर आहे. भावराचा प्रश्न अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे हा ना, भावराला तोडले आपल्या गावात. नाही 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 नाही, तसं नाही, असं म्हणता येणार नाही. प्रत्येक जण हुशार असते. तर भावराचा प्रश्न बरोबर आहे. तर या प्रश्नासाठी आपल्याला उत्तर आहे, तू काळजी करू नको. बियाणं घरचं वापरलं पाहिजे. कारण मी मुद्दा सोडून नंतर बोलतो त्यासोबत. हा बरोबर आहे, हा मुद्दा त्यातलाच भाग आहे ना. आता इकत बियाणं आणायचं म्हणजे वापरायचं कोणतं? आता लिलादरच्या दुकानात बियाणं आणलं, लिलादर तर मागं लागते पैशासाठी. 4-4 हजाराची एक बॅग होते. हा, तर ते बियाणं आपल्याला महाग पडते. पुन्हा आपण घरचं बियाणं नाही ठेवलं तर आपल्याला नुकसान जाते. पण म्हणून आपण शेती पेरताना शक्यतो आपलं घरचं बियाणं ठेवलं पाहिजे. म्हणजे तुझं म्हणणं आहे 3600 रुपये एकराची बॅग होती आमची समजा, एका एकराची बॅग, तर तो पैसा झिरो होऊ शकते समजा असलं तर. म्हणजे घरचं बियाणं जर पेरलं तर आपल्याला ते पैसे लागत नाही, आपला फायदा जास्त होते. बरोबर आहे. म्हणून या शेतीचं आणखीन एक मुख्य सूत्र असते की घरचं बियाणं सतत वापरलं पाहिजे आणि त्याला बीज प्रक्रिया सुद्धा घरचीच केली पाहिजे, विकत आणायचं काम नाही. पावडर लावायचीच नाही, पावडर लावायचं काम नाही. घरचं गोमूत्र असते ना, ते गोमूत्राची बीज प्रक्रिया केली म्हणजे अप्रतिम काम आपलं होते. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारचे जो भावरावनं प्रश्न काढला होता की बा याचं काही उत्तर आहे की नाही, यासाठी भावराव तर जीवामृत हे जे आहे ना, हे नैसर्गिक शेतीचं एक मूळ पाया आहे. जीवामृत, हा, तर जीवामृत जर आपण सतत आपल्या पिकाला दिलं तर रासायनिक शेतीपेक्षाही आपल्याला चांगला रिझल्ट भेटते. फक्त त्याचा असा हे आहे की आपल्याला एक वेळ जसं आपण रासायनिक खत देतो आणि सोडून देतो तसा काम नाही आहे. आता आपली जमीन निकृष्ट झाल्यामुळे आपल्याला जास्त वेळात ते द्यावं लागेल. आता तू हे समजा वावरासाठी जीवामृत सांगू राहिला आहे ना, तर हे जे पिंट्याची माय पोथी वाचते ना, त्याच्यात निघालं होतं अमृत फक्त. आता हे जीवामृत काय आहे ते आम्हाला समजून सांग. तर मलाही तोच प्रश्न पडला होता, नावच पहिल्यांदा ऐकलं बाबा. नाही नाही, हे जीवामृत खास जमिनीचं. मग हे कुठे भेटते इकत? नाही नाही, इकत भेटत नाही. हे सारं आपल्या घरीच बनते. हा, आपल्याला बाहेर जायचं कामच नाही. मग त्याच्यासाठी काही तर इकत आणलं लागेल करायसाठी. मी सांगतो ना काय काय लागते. घरी गुळ आणायला लागेल आपल्याला इकत. आपल्या घरी गुळ नाही ना, मग तो गुळ इकत आणायला लागेल. फक्त गुळ. हा, आता जे नाही समजा, आता बरोबर घ्या, समजा आता तू घरी गाय आहेस तर त्या गायचं गोमूत्र पकडू शकतो, ते काही विकत आणण्याचं काम नाही. सांग काय काय पाहिजे. बरोबर. हा, तर हे पहा, मी काय आणतो पिंट्याची माय, तर पिंट्याला अंग टाकू दे जरासं. तो थकला बापा फटाके फोडू फोडू तुमच्या लेकरा संग. कानोले तयार आहेत ना आपल्या घरी, कानोल्या खाय तू याच्या गोष्टीकडे लक्ष दे जरासं, काय काय सांगते. हा, हे पहा, मी तर म्हणतो लिहून घ्या ना तुम्ही पेन घेऊन. नाही, आता तो तर उस्ताशीच आहे, पण ऐकून तर घ्यायचे. ऐकून घ्या ना. हे पहा, जीवामृत हे एक नैसर्गिक खत आहे आणि जैविक कीटकनाशकही आहे, जे शेणखत, गोमूत्र, गूळ, डाळीचे पीठ आणि माती एकत्र करून तयार केलं जातं.
बापा, हे याचे बापा, मुख्य हे साऱ्या घटक आहेत. गोष्टी घरातल्याच आहेत, हा, मग तेच ना म्हणून राहिलो की बाहेर जायचं आपल्याला कामच नाही. कामच नाही. यानं काय होते, मातीची सुपीकता वाढते, पिकासाठी आवश्यक सूक्ष्मजीवाची वाढ करते. मी जे म्हणतो की त्या बुरीच्या झाडाला कोण आणतं, ते सूक्ष्मजीव काम करतात आणि सूक्ष्मजीवाला हे जिवंत ठेवतात आणि याची वाढ होते, पटीत वाढ होते. हो 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 हो, जीवाणूचं विरजनच म्हणायला हरकत नाही साध्या भाषेत. बरोबर आहे ना. 1 लिटर दुधात थोडंसं दही टाकलं, पुऱ्या अख्ख्या याचं दही तयार उद्या होते. सकाळी पूर्ण दही पूर्ण तयार होऊन दही जाते. तयार, तर तसं हे आहे, हे विरजन आहे. हा, हा. हे विरजन आपल्याला टाकायचं आपल्या शेतामध्ये. हम्म. आणि महत्वाची गोष्ट अशी, भावरा, एक गाय 30 एकरासाठी काम करते. बापा बापा बापा, हे आता नव्हतं राजा, माहित. हे संध्याकाळच्या पायरी हा आपल्याला फेकून राहिला आपल्या अंगावर काही काही. नाही नाही ना, नाही त्याची तू पुरी फेकून गोष्ट नाही आहे राहिलो, का तुम्ही? तू प्रत्यक्ष पाहणी कर आणि मग तुला समजेल बा खरं काय आहे. तर हे कसं बनवावं लागते, तर 200 लिटर पाणी घ्यायला लागते, 10 लिटर गाईचे शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो डाळीचे पीठ आणि मुठभर शेताची माती जे धुऱ्यावरची आहे, कारण तिच्यावर कोणत्याच प्रकारचा आपण फवारे मारत नाही, कीटकनाशक मारत नाही, म्हणून ते माती चांगली असते. त्याच्यामध्ये म्हणून धुऱ्यावरची हा, घ्यायला त्याच्यामध्ये लागते. जीवाणूची संख्या जास्त हा, असते. अच्छा, अच्छा. आणि जर समजा ते नाही मिळाले तर तुम्ही वळाखालची माती घेऊ शकता. असं असं. हा, तर त्या ठिकाणची माती जी असते ना, ते खूप जीवाणूयुक्त असते. हो ना, म्हणजे फवारणी हा. मारलेली नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि असं हे मिश्रण आपल्या एका 200 लिटर ड्राममध्ये टाकायचं आणि दिवसातून ते 2 वेळा घड्याळाच्या दिशेनं असं गोल गोल फिरवायचं आणि ते उन्हामध्ये ठेवायचं नाहीये. ते फक्त सावलीमध्ये ठेवून तो ड्रम हे काम करायचं. माझा याचे फायदे कोणकोणते आहेत? याने फायदा असा आहे की मातीची सुपीकता वाढते आणि सूक्ष्मजीव वाढतात. त्याच्यानंतर आणि पिकांना आवश्यक पोषक तत्वे भेटतात. त्यांना जीवामृत हे नैसर्गिकरित्या कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर सूक्ष्मजीव पोषक घटक ठरते. आणि नैसर्गिक खत आहे आणि कीटकनाशकही आहे, त्याच्यामुळे त्याला पर्याय. आणि महत्वाची गोष्ट आहे की खर्चात शून्य. हा ना, तसंच नाही म्हणा. हा नगण्य खर्च देऊ शकतो ना, नाही तर काय तुम्हाला घरी ड्रम आपल्या जवळ पडेल, हा. मी देतो तो करून तुम्हाला. मग हे मिश्रण तुम्ही झाडावर फवारू पण शकता आणि त्याचं ते आता इंग्रजी शब्द म्हणतात ना, ड्रिंचिंग. हा, आळवणी म्हणतात ते. हा, आता मराठीत आळवणी म्हणतात, तर इंग्रजी ड्रिंचिंग म्हणतात. ते तुम्ही आळवणी करू शकता. म्हणजे थेट झाडाला आपण पिकाले टाकू शकतो. थेट पिकाला अशी लाईनच्या लाईन आपण टाकू शकतो. अच्छा, अच्छा. आणि तुम्ही याचा जास्त वापर जेवढा करसाल तेवढं तुमचं पीक सशक्त होते. म्हणजे आता जसं रासायनिकच्या उलट याचं, हा जेवढं जास्त वापरसाल तर ते प्रमाण जास्त झालं की ते पिकाले घातकही होऊ शकते. हा, हे घातक रासायनिक नाहीये. घातक होते, हे घातक नाही. हे दोन्ही काम करते, तुमच्या किडीवरही काम करते आणि खताचंही काम करते. पोषणही देते समजा आणि जे नको असलेले किडही मारते समजा. आणि बुरशी जर तुमच्या शेतात आली तर त्यासाठी सुद्धा चांगला रामबाण उपाय आहे. तुम्ही 2 लिटर आंबट टाक हे 200 लिटर पाण्यात टाकायचं आणि फवारायचं. हे अप्रतिम बुरशीनाशक आहे. अरे बापा, हे तर माई आजी लय दिवसाची आंब्याला टाकते, जरासा हिंग टाकते त्याच्यात आणि ते ताक म्या कधीच पेलं नाही आज लोक. ताक झाडालाच जाते आंब्याच्या. हो का? म्हणे त्याला ते हे नाही लागत म्हणे. मी तर आता 3 पिढ्यापासून पाहून राहिली बापा हे आजीपासून. तेच ना, मग हे खूप चांगलं आहे. आपल्याला बुरशीनाशकाचाही खर्च नाहीये. बुरशीनाशक आपल्या घरीच आहे. भाऊराव, दशपर्णी अर्काचा वापर करावा लागतो. दशपर्णी अर्क काय असते? 10 पानापासून बनवलेला अर्क असते. याच्यामध्ये कुळलिंब, पपई, रुई, एरण, कण्हेर, सीताफळ, करण, धोत्रा, टणटणी आणि निरगुडी या वनस्पतीचा वापर केला जाते. आणि यात जर कमी जास्त असली एखादी तरी चालते, असं काही नाही. आवश्यक आहे म्हणते काय असं असं. हा, 10 झाडाचे हे पानं आणून त्याचा अर्क बनवायचा. आणि हे सर्व 200 लिटर पाण्यात टाकायचे आणि सडेपर्यंत त्याच्यामध्ये ठेवायचे. असं त्याच्यात कुजव्याचं. हा, म्हणजे आणि त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला की तो गाळून घ्यायचा आणि 2 लिटर अर्क हा आपल्या 15 लिटर फवारणी पंपामध्ये तुम्ही वापरू शकता. असं 4 वेळा जसं आपल्याला आवश्यकता आहे तितक्या वेळा याची फवारणी चालू करायची. यानं काय होते की नैसर्गिकरित्या किडीचं निर्मूलन होते. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट भाऊराव, जे मित्र कीटक आहे त्याला कोणत्याच प्रकारची हानी पोहोचत नाही आणि शत्रू किडीलाच हानी पोहोचते. म्हणजे आपण पर्यावरणाला पोषक फायदेशीर असं हे दशपर्णी अर्क आहे. आणि त्याच्यानंतर जर असं वाटलं आपल्याला अग्निस्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र हे जे वेगवेगळे अस्त्र हे नंतर मी तुम्हाला सांगेल. नाही, पण मला पिंट्याची माय मी काय म्हणून राहिलो, आता वासुदेवनं ह्या ज्या 3 गोष्टी आपल्याला सांगितल्या, एक तर त्यानं पहिला मंत्र सांगितला की बियाणं विकत घ्यायचं नाही, घरचे वापरायचे, घरचं सांभाळून ठेवायचं, ते वापरायचं. दुसरं त्यानं काय सांगितलं की मी म्हटलं त्याला बा की जर समजा एखादी गोष्ट, जसं उदाहरण दिलं होतं का तुले जर स्वयंपाक करायचा नाही तू या ठिकाणी कोणी नाही लागणार ना, म्हणजे जे रासायनिक खताची उणीव आहे
ते त्यानं जीवामृत मध्ये बदलून दिली. आणि तिसरं म्हणजे जे कीटकनाशक म्हणजे फवारणीवर आपला सगळ्यात जास्त सारा खर्च खर्च या 3 गोष्टीवर म्हणजे सारा लीलाधरीनं ती झिरो करून टाकला. झिरो केला, म्हणून त्याची परिस्थिती चांगली आहे. म्हणजे पैसा जो आहे की नाही हा बाहेर जातच नाही, हा फक्त घरातच राहते. फक्त मजूर वर्गावर गेला तर गेला. आणि याच्यातही मी जास्त याचा वापर न केल्यामुळे फारसं मजुरी लागत नाही. आणि याच्यात तर कसं आहे, यानं फक्त आपल्याला झलक सांगितली. त्याचं म्हणणं आहे जे 2-3 अजून त्याच्या गोष्टी आहेत त्या जर पुढे आपण पण मला म्हणणं काय, आता आपल्याला याची सुरुवात करायला लागेल. हा बरोबर बोलला. म्हणजे आता आपल्या हातचा खरीप गेला, आता आपल्या हाती आहे रब्बी. हा तर लीलाधरला तर तोंड पाहायचं कामच नाही आपल्याला. मी म्हणतो तुम्हाला हे जे येईन अर्क बिर्क सांगितले की नाही, हे सारे मी तयार करून देतो तुम्हाला, तुम्ही करा वावरात त्याचं काम. बरोबर आहे. मग मला म्हणणं कसं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत तर याला खर्चच लागत नाही, तर म्हणजे आपल्या पुढच्या पेरण्यासाठी फक्त आपल्याला हरभऱ्याच्या बियाची सोय लावा लागते. आता बियाची म्हणजे काय की आपल्या आता बॅगचंही नाही आणलं, एखाद्यानं जर मागच्या वर्षीचं पेरलं असेल बॅगचं त्याच्याजवळून आणलं की ते पेरून घालू शकतो आपण. भाऊराव तू काळजी करू नको, माझ्या घरी 5 क्विंटल हरभरा पडलेला आहे. अरे बापरे, मग काय योगाला. तोही नैसर्गिकरित्या पिकवलेला. हो, मग याच्यात जोडून घ्या ना. आता तुला जेवढा पाहिजे तेवढा तू घेऊन जा. पण आता जे आहे ते सांगतो गड्या, आता आमच्या पोराच्या फटाक्याची सोय नाही आमच्याजवळ. आणि दुसरी गोष्ट, तू घेऊन जाईल मी, पण बदल्यात मी तुला तेवढे हरभरे देईल. मी पैसे काही नाही देणार नाही, पैशाचं कामच नाही. तू घेऊन जा, फक्त तू प्रयोग करून पाय. तुला मग तू याचा अनुभव आला तो आपसुकच त्याची वाढ करतो. नाही आता कसं आहे माहिती आहे काय, माझ्याजवळ जर समजा सारी सोयसाय असती तर मला विचार करता आला असता की रासायनिक करू की सेंद्रिय करू. पण आता आमचं घोडं असं वळलेलं आहे आता रासायनिक आम्हाला रासायनिकचा विचार करताच येत नाही. म्हणजे अशा परिस्थितीत गेलो आम्ही की आम्हाला म्हणजे तू दत्तगुरु सारखा भेटला की तुम्ही आता हा निर्णय घ्या आणि तुम्ही या रस्त्यानं जा. म्हणून म्हणतो की नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे, खरंच काळाची गरज आहे. आणि आपण याचा वापर करूया आणि आपली समृद्धी करून घेऊया. चल ना घरी, मला झोपी राहिली. बरं आता पोट्ट घेऊन राहील तर आणि आली झोपलं. मग असत म्हणून राहिलो तू अंग टाकू राहिला आणि डोळे चला पिंट्याचे पप्पा याला झोप येऊन राहिली. हो ना, चाल ना. आता लय महत्वाचं ऐकलं अजूनही लय ऐका वाटते वासुदेव भाऊ. पण आता हे पोट्ट झोपीन तर वजन येणं होणार नाही आमच्याच्यानं. बरं मी काय म्हणतो, मग एक काम करायला लय झोपली तर थोडस फराळ पाणी तर करून जा. नाही आता राहू दे. आता बा या बारीनं फराळाचं तू इकडे राहू दे. त्याचं असं कारण आहे का आता याला झोप आली. आणि दुसरी गोष्ट अर्धा अध्याय आमचा ऐकायचा राहिला. एखाद्या येऊ आम्ही, चहा पाणी घेऊ. बरं येऊ मग आम्ही. आता एक काम करू, ते डोंबळ कुत्र पाहिजे, कारण मग पोरा फराळ डसलं पाय पडला ना. अरे ते डोंबळा आहे ना, संध्याकाळ झाली दिसते का ते. नाही ते लोक चला पाहिजे रे कुत्र पाहिजे. चालून चाल बरं निरा इथं डुली. हा सरका चालतच नाही, निरा डुलून राहिला. चाल इकडल्या तिकडे चला चाल.